गेली होती तुम्ही हा, होमवर्कसाठी. आणि मी तुम्हाला सांगितलेलं की तो लेसन वाचा आणि तुम्हाला काय डाऊट्स आहेत ते आपण क्लिअर करणार होतो. तर नेक्स्ट लेसन करण्याआधी तुम्हाला काही डाऊट्स आहेत का? नाही टीचर, काय डाऊट नाहीये. मॅम तुम्ही ती लिंक टाकली नव्हती का पेपरची, हा, ती ओपन नाही होत मॅम. असं कसं ओपन नाही होत? बाकीच्यांना आमची ओपन झाली का? झाली होती. पेपर सोडवले टीचर मी सगळे सोडवले. मॅम माझ्या इथे पेपरच देत नाही. झाली होती. ओके, मग काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून नसेल झाली, नेटवर्क इश्यू वगैरे असू शकेल. ठीक आहे. राहील त्याच्यात लेसन थोडा लेंदी आहे, मोठा आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं खूप काही आहे त्याच्यामध्ये. राहील ना लक्षात एक्झाम पर्यंत? टीचर राहील चाचणी सुरू झालेली आहे टीचर. 10 मार्कांची टीचर राहील पेपर आहे. परवा पेपर आहे. पेपर होता मॅम. टीचर आमची चाचणी सुरू झालेली आहे. टीचर आमचा परवा सायन्सचा पेपर आहे. ओके, अभ्यास करा सगळ्यांनी व्यवस्थित. टीचर, आणि काही आमचा डाऊट्स 12 असतील तर पेपर आहे. तुम्ही विचारू शकता. मॅम मला एक डाऊट विचारायचा आहे. हा, बोल ना लावण्य. मॅम मी ना मागच्या क्लासला नव्हते ना, थोडंसं अडचण होतं त्याच्यामुळे मी क्लासला जॉईन नव्हते झाले. तर डाऊट होता की ते आपले म्हणजे ब्लड ग्रुप आहे तर त्याच्यावरती RH असं का बरं असतं? तो फॅक्टर असतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्याच्यावरून कळतो. म्हणजे तो RH फॅक्टर जो असतो ना, त्या RH फॅक्टर वरून आपलं ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ते कळतं. म्हणजे त्या सेल्स असतात त्या सेल्सला तो एक प्रोटीन असतो RH रेसिस नावाचा, तो कनेक्टेड असतो. तो प्रोटीन कनेक्टेड आहे किंवा नाहीये, मग त्याच्यावरून आपल्याला कळतं ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ठीक आहे टीचर RH मायनस RH प्लस असतं ना? समजलं. काय? हा बोल आदिती. ते RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह असतं ना? RH पॉझिटिव्ह म्हणजे काय माहितीये का, की त्या पर्सनच्या ज्या रेड ब्लड सेल्स आहेत, लाल रक्तपेशी आहे, त्यांना तो RH जो प्रथिन आहे प्रोटीन आहे तो कनेक्टेड आहे. त्या पेशीवरती तो RH प्रोटीन कनेक्टेड आहे. आणि RH निगेटिव्ह म्हणजे त्याला तो प्रोटीन कनेक्टेड नाहीये. ठीक आहे, विदाउट. हो टीचर, समजलं. आता आपण आपल्या मानवी शरीराबद्दल शिकून झालं आपलं. आता थोडस पुन्हा आपण नेचरकडे जाऊया, निसर्गाकडे. ठीक आहे. परिसंस्था आपला नेक्स्ट चॅप्टर आहे 18 नंबरचा, 18व्या नंबरचा. 18 नंबरचा आहे टीचर. हा, परिसंस्था किंवा इकोसिस्टीम म्हणूया आपण त्याला. तर इकोसिस्टीम परिसंस्था काय माहितीये आपल्याला लहानपणापासून, म्हणजे जेव्हा आपल्याला विज्ञान हा विषय सुद्धा नसतो आणि आपल्याला कोणता, अरे 3री 4थीला कुठला आपल्याला विषय असतो तो परिसर अभ्यास. बरोबर, परिसर अभ्यास. त्याच्यामध्ये तर सुरुवातीपासून आपण हे शिकत असतो ना, की आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, निसर्ग आहे. तर मग परिसंस्था म्हणजे तुम्हाला निसर्गाच्या विषयी राहते टीचर. टीचर त्याच्यामध्ये हे पण असतं की सजीव व निर्जीव. हो टीचर, आम्हाला पण होता टीचर तो. टीचर आम्हाला पण. हा, तर परिसंस्था म्हणजे बेसिक काय असतं माहितीये का, इकोसिस्टीम आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये आढळणारे किंवा निसर्गतः आढळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण बनवत नाही तर त्या ऑलरेडी नेचरमध्ये असतात, निसर्गात असतात, पर्यावरणात असतात, त्या सगळ्या गोष्टींनी मिळून बनते आपली परिसंस्था किंवा इकोसिस्टीम. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार मोडतात. पहिलं म्हणजे जैविक आणि अजैविक. ऐकलंय? हा, जैविक अजैविक. आपण जैविक व पोल्युशनच्या लेशन मध्ये पण होत आहे जैविक अजैविक घटक. तर जैविक घटक म्हणजे कोणते घटक सांगाल तुम्ही? एक्झाम्पल्स द्या 1-2.
जिवंत जैविक म्हणजे जैविक म्हणजे जिवंत. हा बरोबर. दर्शन जैविक म्हणजे सजीव गोष्टी. मग त्याचं एक्झाम्पल काय द्याल तुम्ही? ॲनिमल, माणूस प्लॅन्ट, झाडे ॲनिमल, वनस्पती, झाडे वनस्पती बरोबर प्राणी नेहा. पक्षी माणसं, ज्या सजीव गोष्टी आहेत ज्या जिवंत ज्या आहेत वस्तू सजीव आहेत त्या. टीचर म्हणजे ज्या वस्तूंची हालचाल होते त्या वस्तूंना जैविक असं म्हणतात. हालचाल असं नाही सांगू शकत आपण जागृती, नाही कारण टीचर, की सजीव म्हणता येईल टीचर, आपल्याला सजीव म्हणता येईल. जैविक म्हणजे निर्जीव ना. काय बोललीस नेहा? जैविक म्हणजे निर्जीव. बरोबर. अजैविक म्हणजे निर्जीव वस्तू. अजैविक म्हणजे निर्जीव, जैविक म्हणजे सजीव. होय. जैविक म्हटलं आपण इंग्लिश मध्ये बायोटिक असं म्हणतो. जैविक घटक किंवा सजीव घटक त्यालाच आपण इंग्लिश मध्ये बायोटिक असं म्हणतो. आणि अजैविक किंवा अबायोटिक घटक म्हणजे ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या. मग सजीवांमध्ये हालचाल करणाऱ्या आपण असं नाही म्हणू शकत, कारण की वनस्पती ज्या आहेत त्या हालचाल करत नाहीत, त्या एका जागी असतात, पण त्या सजीव असतात. त्या रेस्पिरेशन करतात, श्वासोच्छ्वास करतात, ते स्वतःचं अन्न बनवतात. त्यामुळे मग त्या सजीव गोष्टी झाल्या. ठीक आहे. प्राणी, ओके टीचर. काय लावण्य? मी सांगू का जैविक पदार्थ म्हणजे काय, म्हणजे घटक? एक मिनिट लेट मी. तर आपण त्याच्यामध्ये काय काय करतो, इन्क्लूड करतो? माणसं जे आपण ह्युमन्स आहोत ते, त्यानंतर मग आपल्या आजूबाजूला आढळणारे प्राणी, पक्षी, ठीक आहे, नंतर सगळ्या वनस्पती, हे सगळं जैविक घटक झाले. त्यानंतर अजैविक घटकांमध्ये आपण आपल्याला जे आजूबाजूला दिसतात, सूर्यप्रकाश सुद्धा अजैविक घटकामध्ये येतो. त्यानंतर गवत नाही, पाणी किंवा दगड, माती, दगड, डोंगर, हे सगळं अजैविक घटकांमध्ये येतं. काय? लाकूड पण येईल ना अजैविक मध्ये? लाकूड म्हणजे आपण त्याला झाड कन्सिडर करूया. तर झाड तर जैविक घटकांमध्ये येतं. लोखंडी वस्तू. मॅम सुकलेलं लाकूड हा, सांगते. मेटल्स वगैरे सगळं. टीचर, मी जैविक पदार्थ म्हणजे काय सांगू का? हा बोल जागृती. टीचर, जैविक पदार्थ म्हणजेच सूक्ष्मजीव, म्हणजेच उदाहरणार्थ आपण बघितलं होतं जीवाणू, विषाणू, रॅक्टेसिया, परजीवी किंवा बुरशी, म्हणजे मानवी किंवा प्राणी उत्पादने, आणि याला पण आपण उदाहरणार्थ म्हणू शकतो, म्हणजेच रक्त, उती, शारीरिक द्रव आणि कीटक, वनस्पती किंवा सूक्ष्म जीवांद्वारे उत्पादित विषारी संयुगे असलेली कोणती सामग्री म्हणजे वनस्पती, प्राणी किंवा कीटके ज्यामुळे मानवामुळे रोग होऊ शकतात त्याला जैविक पदार्थ असे म्हणतात. तर आपण जैविक पदार्थांमधला एक पॉइंट आपण मिस आउट केलेला, जागृतीने सांगितला, तो सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण बघितलेलं. तर हे सगळे जीवाणू, कीटाणू, विषाणू, हे सगळे देखील आपल्या जैविक घटकांमध्ये येतात. ठीक आहे. तर हे जे आता जैविक आणि अजैविक घटक आपण बघतो आपल्या आजूबाजूला, त्यांच्यामध्ये कनेक्शन्स असतात काही ना काही प्रकारे. हा जागृती. टीचर, म्हणजे मी जे सांगितलं ते चुकलं का? नाही, बरोबर आहे. तर आपण बोलत होतो की जैविक आणि अजैविक घटक जे आहेत, सजीव आणि निर्जीव, त्यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं कनेक्शन असतं. कनेक्शन म्हणजे काय? कुठल्या प्रकारे ते घटक एकमेकांवरती अवलंबून असतात. ठीक आहे. आपण आपल्या पोषणासाठी पाण्यावरती अवलंबून असतो, ऑक्सिजनवर अवलंबून असतो. त्यानंतर आपल्या आजूबाजूला उगणाऱ्या भाज्या म्हणजेच वनस्पती आहेत त्यांच्यावरती अवलंबून असतो. नंतर झाडं जी त्यांच्या पोषणासाठी मातीवरती
अवलंबून असतात. असे पाण्यावरती हे जे घटक हॅलो आहेत टीचर. टीचर ते मला ना एक कुठल्या क्वेश्चन पडलेला आहे. काय? मला एक क्वेश्चन पडलेला आहे, विचारू का? हा बोल ना. टीचर म्हणजे मागच्या वर्षी आम्ही कोणता लेसन होता आता मला ते आठवत नाहीये, पण आम्ही ना कोणता तरी एक लेसन असा बघितला होता ज्याच्यामध्ये परीक्षेमध्ये त्याच्याबद्दल विचारलेलं होतं. तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला की आपण कुणावरती म्हणजे सजीव जो आहे मानव तो कुणावरती अवलंबून आहे की नाही. आणि दुसरा क्वेश्चन असा होता की फक्त झाडच म्हणजे असं कोणत्या तरी एका झाडाचं नाव आहे ते की तो जो वेल असतो तो आपल्या अमृतवेल. बाकीच्या झाडांवरती अवलंबून असतो. आणि तो वेल म्हणजे आपण त्या वेलासारखं आहोत का आपण त्या वेलासारखे नाहीयेत, आपण स्वतःवरती अवलंबून आहोत की दुसऱ्यांवरती? दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. दुसऱ्यांवरती अवलंबून आहे टीचर आपण पण. टीचर आपण जर दुसऱ्यांवरती अवलंबून आहे तर मग हो आपण मॅम. दुसऱ्यांवरती अवलंबून कशा पद्धतीने अवलंबून आहोत. बरोबर. ती जी प्लांट बोलतेस ना, ती प्लांट कशी असते ती दुसऱ्या झाडावरती अवलंबून असते. पण मग ती त्या झाडाचा पूर्णपणे म्हणजे तो झाड एखादं पोषण घेतं आणि त्या झाडाचं जे त्या झाडाने शोषून घेतलेलं किंवा त्याने बनवलेलं जे अन्न आहे ते अन्न ही वेल स्वतःसाठी शोषून घेते आणि मग त्या झाडाचं आयुष्य कमी कमी होत जातं. ठीक आहे. टीचर ती आणि अमरवेल हा बरोबर, अमरवेल राईट. आणि माणूस सुद्धा आपल्या पूर्णपणे आपण अन्नासाठी प्राण्यांवरती अवलंबून आहोत आणि वनस्पतींवरती अवलंबून आहोत. बरोबर. कारण की आपल्याला जर अन्न हवं असेल तर आपल्याला कुठलं ना कुठलं प्लांट आणि कुठला ना कुठला प्राणी खाणं भाग आहे. बरोबर. तर आपण पूर्णपणे आपल्या पोषणासाठी निसर्गावरती किंवा त्या बायोटिक घटकांवरतीच अवलंबून आहोत. ओके. तर मग ही जे असे जे कनेक्शन्स असतात एकमेकांच्या ते सगळे कनेक्शन मिळूनच बनतं परिसंस्था. की परिसंस्था. राईट. जसं की ससा आहे तो गवतावरती अवलंबून असतो स्वतःच्या पोषणासाठी. त्यानंतर मग सशाला खाणारा एखादा प्राणी आहे साप वगैरे तो पोषणासाठी सशावरती म्हणजे प्राण्यांवरती अवलंबून आहे. मग गरुड सारखे प्राणी आहेत जे म्हणजे साप वगैरे खातात. सो ही झाली त्यांची पूर्णपणे एक इकोसिस्टीम बनते, परिसंस्था बनते की एकमेकांमध्ये जे संबंध आहेत त्याच्यातून. ठीक आहे. मॅम एक विचारायचं होतं, विचारू का? टीचर आम्ही असं ऐकलेलं बोला. आहे की साप आणि गरुड यांच्यामध्ये जन्मापासूनच दुश्मनी आहे. साप हे गरुडाचं भक्ष्य असतं ना, ते दुश्मनीसारखा काही प्रकार नाहीये त्यांच्यामध्ये. फक्त गरुडाचं अन्नच साप आहे. आता आपलं अन्न वनस्पती आहे, मग वनस्पती आपले दुश्मन आहेत का? नाही. मॅम विचारू का? हा बोल ना. मॅम आता प्लांट म्हणजे वनस्पती आपल्याला अन्न तयार करून देते, तर पूर्ण जगामध्ये वनस्पती शिवाय कोणीच म्हणजे स्वयंपोषी नाहीये का? वनस्पतींशिवाय मला तरी नाही वाटत की कोणी आहे म्हणून. कारण की वनस्पती अशा आहेत स्वतःसाठी स्वतःचं अन्न बनवू शकतात. राईट. दुसरे कोणतेच सजीव असे नाहीयेत जे म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवतील. मॅम आणि परिसंस्थाचे घटक असतात का? काय हरिओम? मॅम परिसंस्थाचे घटक असतात का? हो असतात, सांगते. सांगा मॅडम. तर आता आपण जसं की ह्या इमेज मध्ये बघतोय ही पाणी आहे. या पाण्यावरती कोण कोण अवलंबून आहेत? या सगळ्या वनस्पती, झाड आणि सगळे आहेत नदीमधले मासे हे सगळे पाण्यावरती अवलंबून आहेत. ह्या झाडांवरती कोण कोण अवलंबून आहेत? तर जे झाडं खाणारे प्राणी आहेत पक्षी वगैरे, पक्षी जे फळांवरती अवलंबून असतात. शाकाहारी प्राणी. हा. नंतर हे वाघ आणि
अस्वलासारखे जे प्राणी आहेत ते दुसऱ्या प्राण्यांवरती अवलंबून असतात. अस्वल जसं मासे वगैरे खातो किंवा दुसऱ्या लहान लहान प्राण्यांना खातो. सिंह हा मोठ्या प्राण्यांना सुद्धा खाऊ शकतो. मग असे हे एकमेकांवरती सगळे अवलंबून आहेत आणि त्यालाच आपण म्हणतो इकोसिस्टीम. ठीक आहे. स्वयंपोषी म्हणजे काय? स्वयंपोषी म्हणजे स्वतःच अन्न स्वतःच शरीरामध्ये तयार करून खाणारे. जसं की स्वयंपोषी म्हणजे स्वतःच अन्न स्वतः उत्पादित करणारे, स्वतःच अन्न स्वतः बनवणारे, म्हणजे त्यांना दुसऱ्या बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही असे. ठीक आहे. त्याच्या तर घटकांमध्ये तुम्हाला कळेल. आपण घटक बघतो. टीचर तो साप आपल्याला चावलं की आपण मरून जातो टीचर, आणि तो गरुड त्याला खाऊन घेतो, पण तो का नाही मरत मग? प्रत्येक प्राण्याची रचना वेगवेगळी असते आणि त्याचं ते अन्न आहे. राईट, त्याचं अन्न आहे ते, आणि त्यांची जी बनलेली आहे की ते त्यांना खाऊन सुद्धा जगू शकतात. मॅम ते सापाचं जर ताटात राहतं ना, पण टीचर तो चावतो थोडी गरुडाला, टीचर तो मरून जाईल. पण त्याच्यामध्ये तर खूपच विष असतं टीचर, असं म्हणतात. साप मध्ये तर खूप विष असतं. एका वेळी बोला, मला समजत नाही, तुम्ही सगळे एकदाच बोलताय तर. टीचर त्या सापामध्ये तर खूप विष असतं, तरी पण सापामध्ये विष असलं तरी पण त्याचे गरुडाचं अन्न आहे. त्याचा अर्थ काय होतो की गरुडामध्ये ती कॅपेबिलिटी आहे की ते विष सुद्धा त्याच्या शरीरामध्ये पचू शकते. राईट. ओके टीचर. की ना जे स्वयंपोषी ना ते वनस्पतींशिवाय बॅक्टेरिया पण असू शकतात, जीवाणू. कसं काय? बॅक्टेरिया स्वतःच अन्न स्वतः थोडी बनवतात. नाही टीचर, स्वयंपोषी असं कोणीच नाही सजीवान. प्रोटिस्टा स्वतःच अन्न. बरोबर. मी हेच एक्सपेक्ट करत होते की कुणाला तरी आठवेल की आपण पहिल्या लेसन मध्ये एका किंगडम असा बघितलाय, एक सजीवसृष्टी बघितलीये. प्रोटिस्टा स्वतःच अन्न स्वतः बनवतात. राईट. कारण त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो. राईट. हो टीचर, हे शिकलेलं होतं. व्हेरी गुड लावण्य. ओके. आपण घटक बघत होतो, अजैविक घटक आणि जैविक घटक, हे दोन घटक आहेत. राईट. तर मग त्या जैविक घटकांमध्ये सुद्धा दोन त्याचे प्रकार पडतात, भौतिक आणि रासायनिक. तर भौतिक म्हणजे काय? फिजिकल. आणि हे कोणते कोणते आहेत जे आपण बघू शकतो किंवा जे आपल्याला आपण त्यांना स्पर्श करू शकतो. तर हवा आपण स्पर्श नाही करू शकत, बघू नाही शकत, पण आपण तिला फील करू शकतो आणि ती आहे याचा आपण पुरावा देऊ शकतो. राईट. तर मग त्याच्यामध्ये हवा, पाणी, त्यानंतर बाष्प, खनिजे, मृदा, आणि मृदेमध्ये भूरचना म्हणजे कोणत्या कोणत्या येतात? तर आपले जे डोंगर, दरी, अशाच्या वेगवेगळ्या रचना बनतात त्यानंतर सूर्यप्रकाश, सनलाइट, हे सगळे झाले फिजिकल किंवा भौतिक घटक. एअर, वॉटर, वेपर, मिनरल्स, सॉइल अँड सनलाइट, हे झाले फिजिकल फॅक्टर्स अबायोटिक मधले. त्यानंतर केमिकल किंवा रासायनिक घटक. तर केमिकल मध्ये कोणते कोणते येतात? असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय घटक. सेंद्रिय व असेंद्रिय. एक मिनिट. टीचर, तुमचा माईक बंद आहे. असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय घटक. असेंद्रिय मध्ये जे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, म्हणजे जे ऑर्गॅनिक नाही आहेत, असेंद्रिय आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, सगळे जे गॅसेस आणि मेटल्स आहेत. लोह म्हणजे आयर्न, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन,
गॅसेस आणि मेटल्स हे सगळे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस झाले, असेंद्रिय घटक. आणि ऑर्गॅनिक मध्ये कोणते कोणते येतात? प्रथिने कर्बोदके, स्निग्ध पदार्थ म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स हे सेंद्रिय पदार्थ झाले किंवा ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. मॅम ते स्निग्ध पदार्थ म्हणजे काय? स्निग्ध पदार्थ म्हणजेच असे पदार्थ ज्याच्यापासून आपल्याला फॅट्स मिळतात. ओके, काय म्हणूया आपण त्याला? मॅडम आणि त्या फॅट्सले काय म्हणता मराठीतून? मराठीमध्ये फॅट्सला तर चरबी. आपली अंगातली चरबी का मॅडम? हा, ती ज्या घटकांमुळे तयार होते ते स्निग्ध पदार्थ. आपण लहानपणी शिकलेलो असतो ना, स्निग्ध पदार्थ, प्रथिने असलेले पदार्थ. प्रथिने असलेले कोणते झाले? मूग वगैरे, मूग, चणे हे जे आहेत ते प्रथिने असणारे पदार्थ झाले. कर्बोदके म्हणजे रताळे, बटाटे हे कर्बोदके, स्टारची प्रोडक्ट्स, कार्बोहायड्रेट्स असलेले प्रोडक्ट, भात वगैरे. आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला चरबी मिळते किंवा आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी जी घटक आपल्याला अन्नातून मिळतात ते सगळे झाले स्निग्ध पदार्थ. मॅम मला फोन आलाय तर मी कट होऊ शकतो का 2 मिनिटासाठी? हा ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थांमध्ये आपण बटर वगैरे म्हणजेच लोणी हे सगळे झाले स्निग्ध पदार्थ. हॅलो टीचर. हा बोल दर्शन. टीचर, हे तुम्ही जी आकृती दाखवलेली ना टीचर परिसंस्थेची, ती आम्ही होमवर्क मध्ये लिहून घ्या का? नाही, मी सांगेन होमवर्क काय करायचंय ते. त्यानंतर जैविक घटक हे कळाले. प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. हो टीचर, त्यानंतर जैविक घटक किंवा बायोटिक फॅक्टर्स. तर त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे. परपोषी म्हणजे दुसऱ्यांनी बनवलेल्या अन्न पदार्थांवरती किंवा दुसऱ्या सजीव घटकांवरती जगणारे. तर स्वयंपोषी मध्ये येतात उत्पादके म्हणजेच प्रोड्युसर्स. तर मग त्याच्यामध्ये येतं हिरव्या वनस्पती. ज्या आपल्या सगळ्या वनस्पती आहेत त्या सगळ्या उत्पादक असतात आणि त्या स्वयंपोषी ऑटोट्रॉपिक असतात. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे परपोषी असणारे भक्षक आणि विघटक, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स. ठीक आहे, कन्झ्युम म्हणजे काय? खाणे. आणि डिकम्पोज म्हणजे त्याचं विघटन करणे. टीचर, परपोषीमध्ये मानव येऊ शकतो ना? हा, मग प्राण्यांमध्ये मानव येतो ना. प्राण्यांमध्ये पण प्राथमिक भक्षक असतात, द्वितीय भक्षक असतात आणि तृतीय भक्षक. प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर मध्ये जसं आपण म्हंटल तसं साधे छोटे छोटे हे खाणारे म्हणजेच कीटक खाणार बेडूक, त्यानंतर ससा हे झाले सगळे प्रायमरी. आणि द्वितीय मध्ये मग साप किंवा त्या बेडकांना पण साप खातात किंवा उंदरं खातात, हे झाले द्वितीय भक्षक. आणि तृतीय भक्षक मध्ये मग ते गरुड किंवा सिंह, वाघ यांच्यासारखे प्राणी आले. ठीक आहे, हो टीचर. हे झाले प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय भक्षक. त्यानंतर विघटकांमध्ये येतात सगळे मायक्रोब, सूक्ष्मजीव जे विघटन करतात गोष्टींचं. जे आता मृत प्राण्याचे अवशेष आहेत तर मग त्यांचं जे विघटन होतं ते मातीमध्ये होतं. मातीमध्ये कसं होतं? सूक्ष्मजीव जे असतात त्यांच्यामुळे त्यांचं विघटन होतं. किंवा मग आपण बघितलं कवके, फंगाय यांच्यासारख्या गोष्टी ज्या डिकम्पोज करतात किंवा विघटन करतात. ही पूर्ण मिळून, हे सगळे घटक मिळून बनते आपली इकोसिस्टीम किंवा परिसंस्था. कळालं? हो टीचर, कळालं. हो टीचर, कळालं.
हा, आणि अजून एक घटक, हे जे असेंद्रिय पदार्थ आहेत किंवा सेंद्रिय पदार्थ आहेत, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, हे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असतात. आपल्या बॉडीमध्ये पण प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड्स आहेत. जेव्हा एखादा प्राणी मरतो किंवा एखादा प्लांट मरतो, त्याच्या आतमध्ये हे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ असतात. मग ते हळूहळू जेव्हा त्यांची बॉडी डिकम्पोज होत असते, विघटन होत असतं त्यांच्या शरीराचं, त्यावेळेला हे सगळे सेंद्रिय पदार्थ इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये म्हणजेच असेंद्रिय पदार्थांमध्ये कन्वर्ट होतात, ट्रान्सफर होतात. हायड्रोजन ऑक्सिजन बनतं, हाडांचं कॅल्शियम बनतं, त्यानंतर जे रक्त असतं त्याच्यामध्ये आयन असतं, बरोबर. मग त्याचं ते सगळं विघटन होऊन त्याचं लोहामध्ये रूपांतर होतं. म्हणजे प्रॉपर मेटल नाही, त्याचे छोटे छोटे जे कण असतात ते मातीमध्ये मिसळून जातात. सोडियम, पोटॅशियम हे सगळे घटक त्या विघटन होत होत आपल्या त्या मातीमध्ये मिसळून जातात, समजलं. आणि हे सगळं कोण करतं विघटन? सूक्ष्मजीव करतात. म्हणून मग आपण त्यांना विघटक किंवा डिकम्पोजर्स असं म्हणतो. ओके टीचर, समजलं. आपण स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम किंवा परिसंस्थेची रचना. सगळ्या सजीवांना जिवंत राहण्यासाठी कुठल्या ना कुठल्या अजैविक घटकांची गरज असते किंवा जे निर्जीव घटक आहेत, तर मग त्यांच्याशी जुळवून घेण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर मला सांगा, जिथे खूप बर्फ पडतो त्या बर्फाच्या प्रदेशामध्ये आढळणारा एखादा प्राणी तुम्हाला आपल्या इथे आढळेल का? नाही टीचर, नाही आढळणार, बरोबर. त्यानंतर मध्ये आढळणारा काय कारण हा सांगते. बदल आवाज अडकतो बाळा तुझा. टीचर पिकांना हवामान वेगळं राहील, हवामान वेगळं राहील म्हणून हवामानामध्ये बदल असते. बरोबर. हा, तर प्रत्येकाची जी क्षमता आहे ती वेगवेगळी असते. तर सूक्ष्मजीवांचं सुद्धा तसंच असतं. काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज असते तर काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज नसते. त्यांना विदाउट ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड किंवा इतर कुठल्याही नायट्रोजन, आयन असं कुठल्याही दुसऱ्या घटकांची त्यांना गरज असू शकते. त्यानंतर काही सूक्ष्मजीव एकदम थंड प्रदेशामध्ये जगू शकतात, तर काही एकदम गरम असणाऱ्या प्रदेशामध्ये जगू शकतात. तसंच माणसांचं आणि वनस्पतींचं सुद्धा असतं. काही वनस्पती आहेत त्या एकदम थंड हवामानामध्ये सुद्धा जगू शकतात, जसं की पाईन किंवा सुरूचे वृक्ष, हे सगळे थंड प्रदेशामध्ये आपल्याला आढळतात. तेच आपल्या इथे किंवा गरम प्रदेशामध्ये, उष्ण प्रदेशामध्ये आढळणारे जे वृक्ष आहेत ते वेगळे असतात. काही झाडांना जास्त सूर्यप्रकाशाची गरज असते तर काहींना कमी असते. जसं की आपण पावसाळ्यामध्ये वेगळं पीक घेतो, हिवाळ्यामध्ये वेगळं पीक घेतो आणि उन्हाळ्यामध्ये तिसरं पीक असतं, बरोबर. पावसाळ्यामध्ये भात वगैरे असतं किंवा गहू लावतात ना. गहू पण हिवाळ्यामध्ये मग कडधान्याचं पीक होतं, हरभरे, चणे, गहू, हरभरा, मक्का, मटकी हे सगळे हिवाळ्यामध्ये होतात. म्हणजे त्या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते. हिवाळ्यामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं पीक घेतलं जातं. आता तुम्ही म्हणालात की मका वगैरे लावला जातो किंवा ऊसाची शेती होते, कापसाची शेती होते. तसं मी ज्या भागात राहते तिथे मग जास्त भाताची शेती होते, नारळाची शेती होते, त्यानंतर आंबा, काजू ही झाडे जास्त असतात.
असं प्रत्येक ठिकाणानुसार म्हणजे प्रत्येक जागेनुसार, आणि हे सगळे कशावरती डिपेंड आहे तर त्या एरियामधल्या त्या परिसरामधले जे निर्जीव घटक आहेत, अबायोटिक घटक आहेत, त्यांच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. अवलंबून असतं. काही झाडं आपण घरामध्ये लावतो बरोबर, जी सावलीमध्ये वाढू शकतात. काही झाडांना सूर्यप्रकाश जास्त लागतो, मग ते आपण बाहेर लावतो. हॅलो हा मॅम, बोल तेजस. सावलीमध्ये वाढणार मनी प्लॅन्ट. हा राईट, मनी प्लांट जे आपल्या घरामध्ये असतात त्यांना काही एवढा जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसते, आपल्या घरामध्ये सुद्धा ते आरामात वाढतात. तर मग पॉइंट कळाला तुम्हाला की जे सजीव घटक आहेत त्यांना निरनिराळ्या अजैविक घटकांची, अबायोटिक घटकांची गरज असते आणि त्यांची जुळवून घेण्याची क्षमता आहे ती देखील वेगवेगळी आहे. आणि जे काही आपले महत्वाचे अजैविक घटक आहेत कोणते, एखादं पोषण द्रव्य आहे, त्यानंतर हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तिथलं तापमान, तिथली आर्द्रता, म्हणजे तिथली ह्युमिडिटी, ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या जैविक घटकावरती किंवा परिसंस्थेमधील प्रत्येक सजीवावर होत असतो. त्यामुळे त्या एखाद्या ठिकाणची जी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेमध्ये कोणते जीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असेल हे सगळं त्या ठिकाणातले अजैविक घटक ठरवतात. हो टीचर. आपण बघितलं ना पेंग्विनचं जर प्रत्येक उदाहरण ठिकाणाची हो टीचर, परिसंस्था प्रत्येक असते. प्रदेशामध्ये अलग अलग हे प्राणी राहतात टीचर. जर उदाहरण घेतलं त्याला आपल्याकडे पण पेंग्विन पण बर्फ प्रदेशात एक राहतात. मिनिट, एकाने बोला, हँड रेज करा आणि मग बोला, कुणाचंच काही कळत नाहीये. रुद्र बोल, काय बोलत होतास? टीचर जर रुद्र? आपण पेंग्विनचं उदाहरण घेतलं ना टीचर, तर ते आपल्या प्रदेशाकडे राहता येणार नाही टीचर, त्याला ते हिमालय प्रदेशाकडेच राहता येईल त्याला. हा, रुद्र काय बोललास? हे पण हेच होतं टीचर, मला बी सांगायचं. ओके. अनुकूल आपल्या प्रदेशात तर इकडं खूप म्हणजे त्याच्यामुळे त्याला आवाज नाही येते बाळा, नेटवर्क मध्ये जा थोडं. तर हे जे सजीव टीचर वाळवंटामध्ये उंट, इकडं उंट राहत नाही टीचर जास्त प्रमाणात. बरोबर, त्यांची जी शरीराची रचना असते ती त्या वाळवंटी प्रदेशात राहण्यासाठी जास्त चांगल्या प्रकारे असते. तर मग हे जे सजीव परिसंस्थेमधील प्रत्येक अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जन सुद्धा त्यांचं अजैविक घटकांचं होत असतं. त्यामुळे हे जे आपल्या परिसंस्थेमधले जे जैविक घटक आहेत त्यांच्यामुळे अजैविक घटकांचं प्रमाण हे कमी किंवा जास्त होत असतं. कसं काय, तर मग आता वनस्पती मातीमधले जे अजैविक घटक आहेत ते वापरणार, रासायनिक घटक वापरणार, हायड्रोजन वापरणार, त्यानंतर वेगवेगळे नायट्रोजन, पोटॅशियम, सोडियम, आयर्न हे सगळे घटक ते स्वतःसाठी घेणार. त्याच्यामुळे मग त्या मातीमधले किंवा म्हणजे ह्या अजैविक घटकामधलं प्रमाण कमी जास्त झालं. समजलं? हो टीचर, समजलं. म्हणजे जेवढा अजैविक घटकांचा परिणाम सजीवांवर होतो तेवढा सजीवांचा परिणाम हा निर्जीव घटकांवरती होत असतो. आणि एका सजीव घटकाचा परिणाम हा त्या पूर्ण परिसंस्थेतील दुसऱ्या सजीव घटकांवर सुद्धा होत असतो. आणि आता समजा ही वनस्पती आहे, तर ही वनस्पती ह्या पूर्ण परिसंस्थेमध्ये तिचं जे स्थान आहे किंवा ती तिचं जे काम करते त्याला आपण म्हणतो निश, NICHE. ठीक आहे, निश. ह्या वनस्पतीवर अवलंबून कोण आहे, ही बकरी किंवा दुसरे कुठले जे प्राणी आहेत ते ह्या वनस्पतीवरती अवलंबून आहेत. राईट, म्हणजे त्या सजीवांच्या आयुष्यामध्ये ह्या वनस्पती, ह्या सजीव घटकाचं वेगळं स्थान आहे. बरोबर, मग त्यालाच आपण म्हणतो निश. हो टीचर.
हा तर एखादं झाड पकडूया आपण. तर झाड आपल्याला काय देतं? ऑक्सिजन देतंय. ऑक्सिजन त्यानंतर ज्या वनस्पती ज्या इतर प्राणी पक्षी आहेत त्यांना निवारा देतोय. त्या झाडाच्या सावलीमध्ये प्राणी राहत आहेत किंवा त्याच्या फांद्यांवर पक्षी राहत आहेत. त्यांची जी फुलं आहेत फुलं फळं त्यांना कीटकांसाठी मधमाशा किंवा भुंगा यांच्यासाठी ते अन्न बनवतायत आणि मग त्यानंतर जी फळं तयार होतात त्या फळांचं अन्न म्हणून पक्षी वापर करणार आहेत. तर मग तो झाड त्याची जी इतर सजीवांच्या आयुष्यामध्ये जे स्थान आहे ते झालं निश. समजलं? येस मॅम. यस आता ह्याच्यात बघूया आपण. हे अजैविक घटकांपासून सुरुवात करूया. त्यांच्यामध्ये वेगवेगळे पोषण द्रव्य आहेत, सोलर एनर्जी आहे, सौर ऊर्जा आहे, सनलाइट, कार्बन डायऑक्साइड आहे, नत्र म्हणजे नायट्रोजन आहे, जल म्हणजे पाणी आहे, खनिजे म्हणजे मिनरल्स आहेत. मग ह्या सगळ्याचा वापर करून जैविक घटक प्रकाश संश्लेषण करतात, अन्न निर्मिती करतात आणि याच्यातून उष्णता निर्माण होते आणि ऑक्सिजन निर्माण होतं. त्यानंतर जैविक घटक वनस्पतीपासून मग प्राणी त्या वनस्पती खातात आणि त्यांच्यापासून मग पूर्ण प्राण्यांमध्ये त्यांचे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय भक्षक असतात. जेव्हा त्यांचं ते सगळे प्राणी मरतात तेव्हा त्यांच्या शरीराचं विघटन होतं आणि त्याच्यामधले जे काही अजैविक घटक आहेत ते मुक्त होतात आणि त्यांचं डिकम्पोजिशन कोण करतं? सूक्ष्मजीव, जे बॅक्टेरिया आहेत किंवा कवके आहेत हे सगळं डिकम्पोज करतात आणि त्यांच्यापासून पुन्हा अजैविक घटक बनतात. म्हणजे हा पूर्ण एक सायकल आहे जी कंटिन्युअसली रिपीट होत असते नेचरमध्ये. समजली? हो टीचर. मॅम ते रिपीट का होते? हो मॅम. काय मॅम ते रिपीट का होते? रिपीट कारण की जे प्राण्यांचे शरीर आहेत तेच असेंद्रिय घटकांपासून आणि जैविक घटकांपासून बनलेले असतात, सेंद्रिय घटकांपासून बनलेले असतात. तर मग ते जेव्हा त्यांची पूर्ण बॉडी डिकम्पोज होते ते तशीच्या तशी राहत नाही, राईट. ते डिकम्पोज होते त्यावेळेला पुन्हा त्याचं अजैविक घटकांमध्ये रूपांतर होतं. म्हणजे प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकांवरती अवलंबून असतो आणि तो रिपीटेडली त्या इकोसिस्टीम मध्ये गोल 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 फिरत असतो. आणि पृथ्वीवर अशा अनेक प्रकारच्या परिसंस्था आहेत. म्हणजे बर्फाळ प्रदेशातली परिसंस्था वेगळी, डोंगराळ भागातली परिसंस्था वेगळी, सपाट प्रदेशातली परिसंस्था वेगळी असणार आहे, समुद्रातली वेगळी, नदीमधली वेगळी, तलावातली परिसंस्था वेगळी असणार आहे, समुद्र किनारपट्टीवरची परिसंस्था वेगळी असणार आहे, उष्ण प्रदेशातली म्हणजे आफ्रिका वगैरे वाळवंटातली परिसंस्था वेगळी असणार आहे. त्यानंतर अजून जो खोरं आहे किंवा दरी सारख्या ज्या भागातल्या परिसंस्था आहेत त्या वेगळ्या असणार आहेत. म्हणजे जेवढे वरती आपण वेगवेगळे हे बघतो, आकार बघतो, तेवढे आपल्याला वेगवेगळ्या हे बघायला परिसंस्था बघायला मिळतात विविध परिसंस्थांमध्ये. आणि जागेनुसार ती परिसंस्था वेगळी असणार आहे. तिथल्या हवेची स्थितीनुसार, तिथली नदीची जी म्हणजे नदी किती खोल आहे त्याच्यावरती त्याची सगळ्याच नद्यांमध्ये मगर वगैरे असतात का? नाही. ज्या नद्या खोल असतात त्या नद्यांमध्ये आपल्याला मगर वगैरे खोल असतात त्यांच्याकडे. हा. आणि समुद्रांमध्ये खूप मोठ्या मोठ्या पण त्या सगळ्याच ठिकाणी असतात असं नसतं, राईट. हो. तलाव काय टीचर ते जास्त करून समुद्रामध्ये आढळतात टीचर. टीचर तलाव
तलावामध्ये असतात. पण तेच म्हणजे सगळीकडे मेन पॉइंट तोच आहे की सगळीकडे आपल्याला सेम गोष्टी बघायला मिळत नाहीत. त्यामुळे जो आपला जो परिसर आहे, आपलं आजूबाजूचं जे पर्यावरण आहे त्या वेगवेगळ्या असतात. आणि पृथ्वीचा जो आकार आहे किंवा पृथ्वीची जी रचना आहे ती कशी आहे, पूर्णपणे वेगवेगळी आहे. सगळ्या ठिकाणी ती सिमिलर नाहीये. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या अनेक परिसंस्था इथे बघायला मिळतात. ओके टीचर, समजलं. वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी परिसंस्था असते टीचर. बघ ह्याच्यामध्ये कळेल जास्त. बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला पोलार बियर, पेंग्विन वगैरे, डेझर्ट मध्ये आपल्याला उंट किंवा काही कोल्ह्यासारखे, कॅक्टस सारख्या वनस्पती बघायला मिळतात. जे सपाट प्रदेश असतो, ताळ प्रदेश असतो, तिथे आपल्याला वेगळे ससा वगैरे सारखे प्राणी जास्त बघायला मिळतात. हा, जो डोंगराळ प्रदेश असतो तिथे वेगळ्या वनस्पती असतात, तिथे वेगळे डोंगराळ प्रदेश मध्ये सिंह ते नसतात टीचर. काय? डोंगराळ प्रदेशामध्ये कोल्हे सिंह असतात टीचर. हा, वाळवंटाकडे सिंह नसतात. आणि ह्या ज्या परिसंस्था आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या दिसतात, परंतु त्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकमेकांशी त्या बांधील असतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या. आणि त्यांच्या म्हणजे त्यांचे जे काही कार्य असतं त्यानुसार परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार असतात. हो टीचर. आणि ही जी परिसंस्था हा जो शब्द आहे ना, तो मूळ शब्द आहे इकोसिस्टीम. इको म्हणजे काय की पूर्ण जे पर्यावरण आहे ते, आणि सिस्टीम म्हणजे त्याची जी संस्था आहे ते सगळं एकत्रितपणे काम करतात, म्हणून इकोसिस्टीम. त्याचं रूपांतर आपण मराठीमध्ये केलंय परिसंस्था. ठीक आहे. 1930 मध्ये पर्यावरणाचा अभ्यास करणारा एक शास्त्रज्ञ होता, रॉय क्लॅफॉर्म म्हणून. त्याला प्रश्न विचारलेला की भौतिक आणि जीवशास्त्रीय जे घटक आहेत, भौतिक घटक म्हणजे कोणते, हेच सूर्यप्रकाश वगैरे सगळे, त्याचं, आणि जे जीवशास्त्रीय घटक आहेत त्यांचा जो परस्पर संबंध आहे त्याचा एका शब्दात वर्णन कसं करता येईल. तर मग तेव्हा त्यांनी हा शब्द हे केला, इको सिस्टीम. त्यानंतर 1935 मध्ये 1935 साली एजी टान्सले नावाचा एक सहकारी होता क्लॅफॉर्मचा, त्याने हा शब्द पहिल्यांदा प्रचारामध्ये आणला. आणि इकोसिस्टीमला आपण जैविक किंवा बायोटिक कम्युनिटी असं सुद्धा म्हणतो. काय झालं? ओके. आणि पृथ्वीवरचे जे काही बरेच मोठे मोठे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये हवामान आणि जैविक घटक साधारणपणे सारखे सापडतात. त्यामुळे त्या भागात राहणारे जे सजीव आहेत ते आपल्याला जास्त सिमिलर वाटतात. आणि अशा ज्या मोठ्या मोठ्या परिसंस्था तयार होतात त्यांना आपण बायोम्स असं म्हणतो. BIOMES, बायोम्स. आणि ह्या बायोम्स मध्ये त्या प्रदेशातल्या छोट्या परिसंस्थांचा समावेश होतो. ऍक्च्युली पृथ्वी ही स्वतःच एक मोठी परिसंस्था आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यतः 2 बायोम्स आपण त्याला डिवाइड करतो, लँड आणि ॲक्वॅटिक. जमिनीवर राहणारे प्राणी, पक्षी, वनस्पती वगैरे, आणि ॲक्वॅटिक समुद्रामध्ये राहणारे किंवा आढळणारे सगळे प्राणी आणि वनस्पती. हे सगळे आपण 2 टाइप्स मध्ये डिवाइड केले, लँड आणि ॲक्वॅटिक. भूपरिसंस्था म्हणजेच लँड बायोम्स आणि जलीय परिसंस्था म्हणजे ॲक्वॅटिक बायोम्स. टीचर आपण असं पण म्हणू शकतो ना, जलचर आणि भूचर.
हा हो पण टीचर हे फक्त पण आपल्याला त्याच्यामध्ये फक्त जलचर म्हणजे फक्त प्राणीच पाणीमध्ये राहणारे. आणि उभयचर म्हणजे पाण्यामध्ये पण आणि जमिनीमध्ये पण राहणारे. असतात. ठीक आहे. हो आणि टीचर. आपण त्यांच्याबद्दल नेक्स्ट लेसन मध्ये जास्त डीपली बघूया. पण आता तुम्हाला एवढं हे 2 पॉइंट्स कळाले, हो परिसंस्थेची टीचर. जी रचना आहे कळालं आणि टीचर चांगल्या परिसंस्था म्हणजे प्रकारे. काय आहे येस मॅम आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारे घटक त्यांच्यामध्ये कशा प्रकारे आंतरक्रिया आहे किंवा त्यांचा परस्पर संबंध काय आहे हे कळालं. हो टीचर कळालं टीचर. हो टीचर. मी तुम्हाला 3 क्वेश्चन टाकते होमवर्क साठी. लवकर टाक जा. काय लवकर टाका टीचर. लवकर टाका टीचर होमवर्क. लेक्चर संपल्यानंतर टाकेन. हो टीचर. हो टीचर चालेल. चालेल हा. टीचर बाय. हो टीचर. लेक्चर अजून संपलं नाहीये बाळांनो. अजैविक घटकांमधले असेंद्रिय घटक सांगा जरा. हायड्रोजन, असे- ऑक्सिजन, हम्म. कॅल्शियम, नायट्रोजन, आयर्न, कार्बन कार्बन डायऑक्साइड. सोडियम, 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 पोटॅशियम, पोटॅशियम, कार्बन, पोटॅशियम, कार्बोनेट, कार्बन, सोडियम, कार्बोनेट, नायट्रोजनला कार्बोनेट, मराठीत काय म्हणतात रे? मी आता सांगितलं. नत्र, नत्र, बरोबर सोनाली. नेत्र, नत्र. नेत्र, नेत्र. आणि सजीवांचं परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भामध्ये जे स्थान आहे, म्हणजे एखाद्या सजीवाचं इतर सजीवांच्या आयुष्यामध्ये जे स्थान आहे त्याला आपण काय म्हणतो? परिसंस्था. परपोषी, टीचर प्रश्न रिपीट. एखाद्या सजीवाचं परिसंस्थेमध्ये असलेल्या दुसऱ्या सजीवांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या संदर्भात जे स्थान आहे, त्याचं जे काम आहे त्याला आपण काय म्हणतो? निश. एखाद्या सजीवाचं इतर सजीवाच्या ज्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या संदर्भामध्ये जे काही स्थान आहे त्याला आपण म्हणतो निश. निश म्हणजे टीचर? आता सांगितलं ना, एखादं झाड ऑक्सिजन देतोय, खूप साऱ्या पक्ष्यांना निवारा देतोय, त्यांच्यासाठी घर देतोय, त्यानंतर त्यांच्या फळांपासून मनुष्याला किंवा इतर प्राण्यांना खायला मिळतंय, अन्न मिळतंय, तर मग त्या झाडाचं इतर बाकी सगळे जे जीव आहेत त्याच्या आयुष्यामधलं जे स्थान आहे त्याला आपण म्हणूया निश. टीचर इंग्लिश मध्ये काय म्हणतात? निश. समजलं. NICHE निश. इंग्लिशच शब्द आहे तो, त्याला कुठलाही मराठी शब्द नाहीये. निश. ठीक आहे, कळालं? कळालं टीचर. नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करताना मी क्वेश्चन विचारेन आणि ते आले तरच पुढे कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे वाचून टीचर 11 क्वेश्चन विचारजा. ठीक आहे. बाय. आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. ज्यांच्या एक्झाम्स आहेत चांगला अभ्यास करा. थँक्यू टीचर. टीचर बाय, गुड नाईट. थँक्यू टीचर. बाय. गुड नाईट. थँक्यू. बाय टीचर. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट मॅम. बाय मॅम. गुड नाईट. बाय टीचर. गुड नाईट टीचर. बाय मॅम. थँक्यू टीचर. हॅलो टीचर.